नमस्कार. आज आपण UPSC प्रिलिम 2024साठी कोणती बुक लिस्ट किंवा कोणते सोर्सेस उपयुक्त आहेत याचा विचार करणार आहोत. खरं तसं बघायला गेलं तर बुक लिस्ट किंवा सोर्सेस हे UPSC आता ज्या स्वरूपाचे पेपर काढते ते बघता एकदमच इरिलेव्हंट असा डिस्कशनचा टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी वाचाल, तुम्ही कुठल्या तरी सोर्समधील वाचाल आणि त्यातून प्रश्न येतील परीक्षेमध्ये, अशी जर भोळी भाबडी अपेक्षा आपली असेल तर तसं काही होत नसतं. म्हणजे तुमच्या सोर्समधून प्रश्न येतील असं नसतं. मग तुम्ही म्हणाल मग वाचायचं कशाला किंवा वाचणं तरी अपेक्षित आहे का? तर बरोबर वाचलं पाहिजे. परीक्षेमध्ये जो सिलेबस आहे तो थरोली कव्हर केलेला असला पाहिजे. पण त्या सोर्सेसच्या बेसिसवरती तुम्ही जे वाचलेलं आहे त्याच्या आधारावरती फक्त ते वाचून त्याच्या कंटेंटवरती उत्तरं लिहिणार नाही आहेत. त्याच्यावरती तुमचा चिकित्सक विचार, तुमचं इंटरनलायझेशन कसं झालेलं आहे, तुमची थिंकिंग कशी डेव्हलप झालेली आहे हे मॅटर जास्त करतं. सध्याच्या 21व्या शतकामध्ये लागणारे कौशल्य क्रिटिकल थिंकिंग आहे, मल्टी डायमेन्शनल थिंकिंग आहे. याचा विचार करून तुमच्या सोर्सेसकडे बघा. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर समजा ओल्ड NCERT आहेत हिस्ट्रीच्या, म्हणजे RS शर्मांनी लिहिलेलं एन्शंट इंडिया असेल, मिडेवल इंडिया आहे सतीशचंद्रांचं, बिपिन चंद्रांचं मॉडर्न इंडिया आहे. तर हे ओल्ड NCERT आहेत. नवीन NCERT तुम्ही बघितल्यात आणि त्याची तुलना केली ह्या जुन्या NCERTशी, ओल्ड NCERTशी, तर जुन्या NCERT ह्या कंटेंट खूप इनरिच असलेल्या, डेन्स कंटेंट असलेल्या आहेत. नवीन NCERT मध्ये कंटेंट खूपच कमी आहे. म्हणजे काही लोक तर प्रश्न विचारतात की हे वाचायला पाहिजेत का, पण आपण पुढच्या सोर्सेसमध्ये जाऊन बोलणार आहोत की त्या खूपच जास्त महत्त्वाच्या आहेत. जरी कंटेंट कमी असला तरी त्या NCERT आपल्याला विचार करायला भाग पडतात, आपल्याला सतत प्रश्न विचारत राहतात, आपल्यासोबत डायलॉग मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर ही 21व्या शतकाची ॲबिलिटी आहे. तुमच्याकडे इन्फॉर्मेशन कमी आहे पण त्याच्यावरती तुमचं प्रोसेसिंग कसं होतंय हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मी हे सतत एक्झाम्पल देत असतो की तुम्हाला भारतभरातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाऊन समजा जिल्हाधिकारी पद द्यायचं असेल तर त्या जिल्ह्यामधील एका साधारण व्यक्तीला पण त्या जिल्ह्याविषयी तुमच्यापेक्षा जास्त माहिती असणार आहे. मग त्याने तुम्हाला का निवडावं? कारण त्या माहितीवरती प्रक्रिया करणं तुम्हाला जमणार आहे, त्या माहितीवरती क्रिटिकल थिंकिंग करणं तुम्हाला जमणार आहे, जे त्या सामान्य व्यक्तीला तिथे जमणार नाही. पण तरीसुद्धा त्या दृष्टीने एकदमच आपली बुक लिस्ट कुठली तरी चुकीची होऊ नये त्या दृष्टीने, किंवा 2023च्या परीक्षेनंतर जो एक संभ्रम निर्माण झालेला, आता किती सोर्सेसपर्यंत जायचं, तो दूर होण्यासाठी आपण ही बुक लिस्ट चर्चा करणार आहोत. एक लक्षात घ्या, कोणतीही बुक लिस्ट फॉलो करा, त्याच्यातून आउटपुट कधी मिळेल, तुमच्या ह्या इनपुटवरती आउटपुट कधी मिळेल, ज्या वेळेला तुम्ही त्याची मल्टिपल रिव्हिजन करा. प्रिलिमसाठी क्रिटिकल ॲबिलिटी मी परत एम्फसाइज करतो, ही क्लॅरिटी आहे तुमच्या सोर्सवरती. म्हणजे तुम्ही जर समजा 5-6 वेळा ती सोर्स वाचणार नसाल तर त्या सोर्सला तुमच्या सोर्स लिस्टमध्ये ॲडच करू नका. मी एकदा वाचलं, दोनदा वाचलं, अशा कोणत्याही प्रकारच्या थातूरमातूर गोष्टींनी UPSC प्रिलिम निघणार नाही आहे. तुम्हाला कमीत कमी त्या सोर्सेसला 5-6 वेळा वाचावं लागेल. काही सोर्सेस तर इतक्या वेळा वाचले पाहिजेत की ते ॲब्सोल्यूट कंट्रोल असला पाहिजे त्याच्यावरती. म्हणजे मी म्हणेन की मॅक्रो इकॉनॉमीची NCERT आहे 12वीची, मी परीक्षेला आदल्या दिवशी वाचायला घेतली, एक 10 मिनिटामध्ये ती रिवाईज व्हायला पाहिजे. लक्ष्मीकांत सारखा सोर्स आहे जो इतका इंटरनलाइज किंवा इतका कंट्रोल आलेला असला पाहिजे, त्याच्यावरती कधीही काही विचारा, मला माहिती आहे, अशा लेवलपर्यंत ते गेलं पाहिजे. जॉग्राफीच्या NCERT तशा आहेत. तर काही सोर्सेस असे आहेत की ज्याच्यावर तुमचा ॲब्सोल्यूटच कंट्रोल पाहिजे. करंट अफेअरचं मी एखादा मॅगझिन फॉलो करतोय तर ते 5-6 वेळा जर तुम्ही रीड करत नसाल तर परीक्षेमध्ये आठवणारच नाही, किंवा त्याच्यावरती प्रोसेस करून दुसरीकडे इंटरलिंक करून त्याच्यावरती प्रश्न सुटणारच नाही. त्याच्यामुळे किमान 5-6 वेळा रीडिंग लागतील, क्लॅरिटी लागेल, तरच त्या सोर्सेसमधून फायदा होईल. सोर्सेसच्या बाबतीत दुसरं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे तुमचा सोर्स हा एक्सक्लुझिव्ह नसावा. एक्सक्लुझिव्ह म्हणजे मी प्रिलिमसाठी हे काहीतरी वाचतोय आणि मेनसाठी काहीतरी वेगळं वाचतोय. साधारण म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मॉडर्न इंडियाचा सोर्स माझा प्रिलिमला वेगळा आहे, मेन्सला वेगळा आहे, असं व्हायला नको. करंट अफेअरचा सोर्स माझ्या मेन्सला वेगळा आहे, प्रिलिमला वेगळा आहे, असं नको. याने तुमचे एफर्ट्स वाढतात आणि ज्या रिव्हिजन आहेत त्या पण कमी पडतात. म्हणजे करंट अफेअरचं मॅगझिन जे मी फॉलो करणार आहे ते असं असायला पाहिजे की जे प्रिलिम आणि मेन्स दोन्ही कॅटर करेल. तर या दृष्टीने विचार करा, मॉडर्न इंडियाचं माझा सोर्स असा आहे का जो मेन्सला पण कॅटर करेल. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, नाहीतर एफर्ट डबल होतात आणि आउटपुट तसा जनरेट होत नाही. हे लक्षात घेऊन आपण आता काही विषय निहाय बुक लिस्ट बघूया. पहिला आपला महत्त्वाचा विषय आहे की जो पॉलिटी आहे. मी सिक्वेन्स पण विषयाचा असा सांगणार आहे की ज्याच्यामध्ये कॉस्ट बेनिफिट जास्त आहे. पॉलिटीमध्ये कॉस्ट बेनिफिट जास्त आहे. तुम्ही जर सोर्सेसवरती चांगलं काम केलं तर त्यातून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो. पॉलिटीच्या NCERT 6वी, 7वी, 8वीच्या खूपच बेसिक आहेत. जर आधी वाचलेल्या असतील तर त्या रिवाईज केल्या पाहिजेत.
पण आता टाइम क्रंच असेल किंवा आता नाही वाचायला जमणार आहे, तर 9वी 10वी आणि 11वीची NCERT पॉलिटीची वाचली पाहिजे. त्यातल्या त्यात 11वीची इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क ही NCERT खूप जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही सांगितलं की अति नॉन निगोशिएबल सोर्सेस सांगा, अति इसेन्शियल सोर्सेस सांगा, त्यातलं एक सोर्स असेल इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क. UPSCने रिसेंट पास्टमध्ये विचारलेले जे कन्सेप्च्युअल आणि फिलॉसॉफिकल प्रश्न आहेत त्याची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज ह्या NCERTशी मॅच होते. जसं की कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट मीन्स वॉट, लिमिटेड गव्हर्नमेंट पहिल्या चॅप्टरमध्येच इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्कच्या त्याच्या रिलेटेड डिस्कशन आहेत. तर ही NCERT चांगली केली पाहिजे, याची लँग्वेज समजून घेतली पाहिजे. 9वी 10वी 11वीची NCERT, त्यातल्या त्यात 11वीची NCERT महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर लक्ष्मीकांत हा जो पॉप्युलर सोर्स वापरला जातो तो एक सोर्स तुम्ही फॉलो करू शकता. परत एकदा लक्ष्मीकांत मधून प्रश्न येत नाहीत असं काही म्हणतात, तुम्ही परत परत वाचलं तरच त्यातून प्रश्न टॅकल होणार आहे. हे प्रत्येक सोर्सेसवरती अवलंबून राहणार आहे, प्रत्येक सोर्सेसला लागू होणार आहे. लक्ष्मीकांत आहे, जर तुम्ही दुसरं वाचत असाल तर त्याला स्टिक राहा, पण परत एकदा त्याची परत रिवाईज करा. मराठी मीडियममधून जे करतायत तर त्यांनी पण इंग्रजी सोर्सेस फॉलो केले पाहिजेत प्रिलिमसाठी. मराठीमधून तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुकाराम जाधव सरांचं पॉलिटीचं पुस्तक जे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने चांगलं आहे, ते कन्सेप्च्युअली पण तुम्हाला चांगली मदत करेल. पण प्रिलिमसाठी आय थिंक इंग्लिशमधून NCERT तरी वाचली पाहिजे किंवा लक्ष्मीकांत तरी स्कॅन केलं पाहिजे, तरच ते प्रिलिममधले प्रश्न. नाही तर काय होतील, एखादा शब्द नाही समजला तर चुकण्याची शक्यता आहे. तर ही पॉलिटीची आपली बेसिक इसेन्शियल गोष्ट आहे. करंट अफेअर पॉलिटीचं आपण पुढे जाऊन करंट अफेअरच्या याच्यामध्ये बोलणारच आहोत. त्याच्यानंतर इकॉनॉमी हा दुसरा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये कॉस्ट बेनिफिट खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी एफर्ट घेतले तर ते लगेच रिफ्लेक्ट होतील अशी ही गोष्ट आहे. पॉलिटीमध्ये 9वी 10वी 11वी आणि 12वीच्या NCERT आहेत. 12वीमध्ये 2 NCERT आहेत, मॅक्रो इकॉनॉमिक NCERT आणि मायक्रो इकॉनॉमिक NCERT. त्यातली मॅक्रो इकॉनॉमिक NCERT आपल्याला खूप महत्त्वाची आहे. अगेन जसं 11वीची इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क सांगितलं होतं, तशी 12वीची मॅक्रो इकॉनॉमिक NCERT अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे बाकीचे सोर्सेस तुम्ही काय कराल इकॉनॉमीला ते माहीत नाही, पण ह्या सोर्सवरती तुमचा ॲब्सोल्यूट कंट्रोल असला पाहिजे. आता बऱ्याच लोकांना यातली लँग्वेज थोडीशी अवघड वाटते, ही NCERT तितकी प्लीजंट नाही आहे बाकीच्या NCERT जशा आहेत तशा. मग काय करू शकतो, समजा तुमच्याकडून तुमच्या लेवलला होतच नाही आहे, समजतच नाही आहे, तर त्याची ग्लॉसरी किंवा शेवटी एकदम टर्म्स त्यांनी कोणत्या कोणत्या डिस्कस केलेल्या आहेत ह्या NCERT मध्ये ते दिलेले आहेत. तर तुम्ही काय करू शकता की त्या टर्म्स किंवा त्या कन्सेप्ट कोणत्याही दुसऱ्या सोर्सेसमधून कव्हर करू शकता. पण मी सांगेन बेस्ट रेकमेंडेड स्ट्रॅटेजीज डू दिस NCERT रेग्युलरली. आपल्या जी प्रिलिमची बॅच 1 नोव्हेंबरला सुरू होते त्याच्यामध्ये आपण ह्या मॅक्रो इकॉनॉमिक NCERT पासूनच सुरुवात करणार आहोत, जी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी खूप महत्त्वाची आहे. 11वीची NCERT इंडियाज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही सुद्धा महत्त्वाची आहे. अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इंडियाच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची जर्नी आणि ओव्हरऑल जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी पण, प्लॅनिंग, लिबरलायझेशन किंवा इंडियाज इकॉनॉमी ॲट इंडिपेंडन्स, असे टॉपिक अत्यंत महत्त्वाचे टॉपिक या NCERT मध्ये आहेत. काळजी घेताना एक घ्यायची की जी आत्ता नवीन कोविड नंतर याची एडिशन आलेली आहे 11वीच्या NCERTची, त्यात काही एम्प्लॉयमेंट सारखे टॉपिक्स, काही पॉवर्टी सारखे टॉपिक हे वजा केलेले आहेत मुलांना सोयीचं जावं म्हणून. मग तुम्ही ह्याची आधीच्या एडिशनची जरी PDF बघू शकलात किंवा तुमच्याकडे आधीची एडिशन असेल तर त्याला स्टिक राहा. तर 11वी आणि 12वीची NCERT महत्त्वाची आहे. 10वीची NCERT तितकी सिग्निफिकंट नाही किंवा त्यातून तितका कंटेंट नाही आहे. 9वीच्या NCERT मध्ये मात्र काही असे चॅप्टर्स आहेत जे मेन्ससाठी पण महत्त्वाचे आहेत आणि प्रिलिमच्या अंडरस्टँडिंगला पण महत्त्वाचे, जसं की फूड सिक्युरिटीचं चॅप्टर आहे, पॉवर्टीचं चॅप्टर आहे. पॉवर्टीच्या चॅप्टरमध्ये त्यांनी ह्युमन पॉवर्टी सारखी कन्सेप्ट दिलेली आहे. पॉवर्टी अँड सोशल एक्सक्लुजन, पॉवर्टी अँड वल्नरेबिलिटी याचं रिलेशन दाखवलेलं आहे. ह्या काही कन्सेप्ट तुमच्या मेजर सोर्सेसमध्ये पण नाही आहेत. तर त्या दृष्टीने 9वीची NCERT महत्त्वाची आहे. त्यातले काही चॅप्टर महत्त्वाचे आहेत. 11वी आणि 12वीची NCERT महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमी हा कन्सेप्च्युअल विषय बघा, कन्सेप्ट कुठूनही क्लिअर होऊ शकतात. मग काही लोक ते रेडीमेड रेफरन्सेस वापरतात जे प्रिलिमच्या कन्सेप्टला कॅटर करतात. पण परत एकदा मगाशी मी सांगितलेला मुद्दा, एक्सक्लुझिव्ह सोर्स नसायला पाहिजे. फक्त प्रिलिम कॅटर करतोय असा सोर्स तुम्हाला मेन्सला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. त्या कंटेक्स्टमध्ये विवेक सिंग यांचं जे इंडियन इकॉनॉमी बुक आहे ते खूप चांगलं आहे, नवीन जे आलेलं आहे, किंवा तुम्ही आधी जे वाचलेलं आहे त्याला स्टिक राहायला तरी चालेल. पण माझ्याकडून तुम्हाला रिकमेंडेशन करायचं असेल तर विवेक सिंग सरांचं जे इंडियन इकॉनॉमीचं पुस्तक आहे ते चांगलं आहे. मराठी माध्यमातल्या लोकांसाठी सुद्धा बरेच सोर्सेस अवेलेबल आहेत. रंजन गोळेमे सरांचं पुस्तक आहे. कोणतेही फॉलो करा. इकॉनॉमीला कन्सेप्ट क्लिअर करणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
त्याच्यानंतर इकॉनॉमीमध्ये ज्या थीम्स आहेत UPSCने परत परत रिपीट केलेले आहेत प्रिलिमच्या प्रश्नांमध्ये, त्या थीम्सवरती फोकस केला पाहिजे. एक लिस्टच बनवली पाहिजे की UPSC प्रिलिम इकॉनॉमी थीम्स, प्रिलिमच्या थीम्स. WTOवरती त्यांनी परत परत प्रश्न विचारला आहे, वर्ल्ड बँकवरती परत परत प्रश्न विचारलेला आहे, FDI या कन्सेप्टवरती परत प्रश्न विचारलेले आहे. तर यावरती मी एक्सटेन्सिव्हली काम केलं पाहिजे, याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं पाहिजे. हा एक अप्रोच पाहिजे. थंब रूल काय UPSC विचारते ते आणखी चांगलं करणं. त्याच्यानंतर तिसरा विषय आपला जो महत्त्वाचा आहे पूर्ण प्रिलिमच्या कंटेक्स्टमध्ये, कारण फॉरेस्ट आणि सिव्हिल या दोन्हीची प्रिलिम एकत्र होते, त्याच्यामुळे असा विषय आहे तो म्हणजे इन्व्हायरमेंट. त्याच्यावरती बरेच प्रश्न UPSC विचारते, पण याच्या सोर्सेसबाबत बरंच कन्फ्युजन आहे की नक्की काय वापरायचं इन्व्हायरमेंटला. तर एक लक्षात घ्या, इन्व्हायरमेंटला करंट अफेअर खूप एक्सटेन्सिव्हली खूप चांगलं करा. म्हणजे करंट अफेअरमध्ये सगळ्यात जास्त प्रायोरिटायझेशन कशाला केलं पाहिजे, तर ते इन्व्हायरमेंटला केलं पाहिजे. इन्व्हायरमेंटचं करंट अफेअर थोडं एक्सटेन्सिव्हली केलं पाहिजे. बाकीचे जितक्या महिन्याचं तुम्ही करंट अफेअर करताय त्यापेक्षा इन्व्हायरमेंटचं करंट अफेअर थोडंसं जास्त केलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि ते करत असताना त्या करंट अफेअरमधल्या ज्या बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत, बेसिक कन्सेप्ट आहेत, त्यासुद्धा माझ्या क्लिअर झाल्या पाहिजे. पण एक सोर्स आहे जो पाहिजे आपल्याला फॉलो करायला किंवा एक कॉन्फिडन्स की मी कव्हर केलेलं आहे म्हणून. तर मेजॉरिटी ऑफ द लोक शंकर IASचं जे इन्व्हायरमेंटचं बुक आहे ते फॉलो करतात. पर्सनली माझ्या लेवलला मी ते सोर्स कधीच फॉलो केला नव्हता, कारण मला असं वाटलं तो थोडा कॉपी पेस्ट असा सोर्स आहे, इंटरनलाइज करायला आणि परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट व्हायला अवघड असा आहे. पण तुम्ही आत्तापर्यंत जर तो वाचलेला असेल, काही रिडिंग त्याच्या झालेल्या असतील, तर त्याला स्टिक राहा आणि त्याच्या रिव्हिजन वाढवा, जेणेकरून परीक्षेला त्याचा फायदा होईल. किंवा अल्टरनेट सोर्स जर माझ्याकडून तुम्ही विचारला तर ICSE बोर्डचं ऑक्सफर्ड पब्लिकेशनचं इन्व्हायरमेंटचं बुक आहे, 9वी ते 12वीचं. अत्यंत सोपी लँग्वेज, इझी टू इंटरनलाइज आणि खूप चांगल्या केस स्टडीज, खूप चांगल्या कन्सेप्ट त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत, ऑलमोस्ट NCERTच्या लाईनवरती. आणि खूप चांगल्या प्रकारे खूप लवकर ते पुस्तकं कव्हर होतात. मेन्ससाठी तुम्हाला चांगल्या केस स्टडी पण त्याच्यातून मिळू शकतात. तर ते एक तुमच्या लेवलला तुम्ही बघू शकता, ICSEचं ऑक्सफर्ड पब्लिकेशनचं इन्व्हायरमेंटचं बुक. इन्व्हायरमेंटमध्ये पण इकॉनॉमीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या PYQमध्ये थीम्स आलेल्या आहेत प्रिलिममध्ये त्या एक्सटेन्सिव्हली काम केले पाहिजेत. ऑप्शनवरती पण काम केलं पाहिजे. थोडक्यात इन्व्हायरमेंटचे PYQ या अन्य PYQपेक्षा अधिक जास्त महत्त्वाचे आहेत. UNCCD त्यांनी एखाद्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, UNCCD वरती काम करा, त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन त्याच्याबद्दलची माहिती जमा करा. त्याच्यानंतर जॉग्राफीचे सोर्सेस. जॉग्राफीला मला वाटतं NCERTच्या पलीकडे जाण्याची काही गरज नाही आहे. 6वी ते 12वीचे NCERT सर्वच्या सर्व NCERT महत्त्वाच्या आहेत. ह्या तुम्ही चांगल्या केल्यात तर बाकीच्या सोर्सकडे जावं लागत नाही. GC लिऑंग आहे ज्यातला क्लायमेट वगैरे सारखा पार्ट तुम्ही करू शकता. बट अगेन आधी माझे NCERT जर चांगल्या झालेल्या असतील, 7-8 वेळा रिव्हिजन झालेली आहे, 10 वेळा रिव्हिजन झालेली आहे, तर मी बाकीच्या सोर्सचा विचार करू शकतो. पण त्या स्पेसचा विचार करा, टाईमचा विचार करा आणि नंतर सोर्सेस ठरवा. त्यामुळे मला असं वाटतं 6वी ते 12वी NCERT आर मोर दॅन सफिशियंट फॉर UPSC प्रिलिम. मॉडर्न इंडिया. आता याच्यामध्ये पॉप्युलर सोर्सेस कोणते आहेत? स्पेक्ट्रम आहे किंवा बिपिन चंद्रांची काही पुस्तकं आहेत किंवा दुसरे प्लासी टू पार्टिशन सारखे शेखर बंडोपाध्याय यांसारखे सोर्सेस आहेत. तर परत एकदा मी हे तुम्हाला आधीच सांगतो की जो तुमचा सोर्स तुम्ही आतापर्यंत फॉलो केलेला आहे त्याला स्टिक राहा. तो सोर्स तुम्हाला कधी रिवॉर्ड देईल की त्यावरती फेट ठेवून तुम्ही ती परत परत रिव्हिजन केली तर. स्पेक्ट्रम हे थोडंसं प्री ओरिएंटेड असलं, फॅक्च्युअल असलं तरीसुद्धा त्यातून पण मेन्सचे प्रश्न कॅटर होऊ शकतात जर तुम्ही ते परत परत रिवाईज केलं तर. स्पेक्ट्रमचा एक फायदा असा आहे मॉडर्न इंडियाच्या कंटेक्समध्ये की ते सेग्रिगेट प्रॉपरली केलेलं आहे, थीम वाईज सेग्रिगेशन चांगलं आहे, त्यामुळे रिव्हिजनला त्याचा फायदा होतो. पण यू कॅन आयदर फॉलो शेखर बंडोपाध्याय जे ॲनालिटिकल जास्त आहे फ्रॉम प्लासी टू पार्टिशन, किंवा मॉडर्न इंडियाचं बिपिन चंद्रांचं पुस्तक पण फॉलो करू शकता. आता काही लोकांनी जर प्लासी टू पार्टिशन ह्याचं शेखर बंडोपाध्यायचं फॉलो केले ते लोक म्हणतील मग प्रिलिम टॅकल होते का यातून? तर लक्षात घ्या, मेन्सचा सोर्स वाटत असला, ॲनालिटिकल वाटत असला तरी त्याच्यातून सुद्धा प्रिलिमचे प्रश्न सुटतात. म्हणजे पर्सनल लेवलला मी मराठीमधून एक पुस्तक आहे सुमन वैद्य आणि शांता कोटेकर, त्यांचे 3 खंड आहेत मॉडर्न इंडियाचे, ते वाचले होते. आणि तुम्ही जर ते पुस्तक बघितलं तर असं वाटतं की जास्त ॲनालिटिकल आहे, मेन्स ओरिएंटेड आहे. पण ते पुस्तक तुम्ही परत परत केलं, मराठी मीडियमसाठी खास करून चांगला सोर्स आहे तो, तर त्याच्यातून प्रिलिमचे प्रश्न नक्की सुटतात. तुमचे सोर्सेसला स्टिक राहणं महत्त्वाचं आहे. फक्त एवढंच त्याची डिफाईन्ड लिस्ट लवकर बनवा. म्हणजे आपण जे ओपन सेशन ठेवलं होतं त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की सोर्सेसची लिस्ट तुमची लगेच रेडी झाली पाहिजे की मी कोणते सोर्सेस फॉलो करणार आहे. त्याच्यानंतर मॉडर्न इंडियाच्या नवीन NCERT जे आहेत 8वीची आणि 12वीचा थर्ड पार्ट,
त्या पण फॉलो केल्या पाहिजेत. 8th स्टँडर्डची मॉडर्न इंडियाची NCERT आणि 12वीचा थर्ड पार्ट. रिसेंट पास्टमध्ये जे प्रिलिममधले प्रश्न दिसतात, या वर्षीच्या प्रिलिममध्ये 2023च्या पण या NCERT मधून प्रश्न होते. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा विषय ज्याच्यामध्ये सोर्स डिटेक्ट करणं, टॅप करणं अत्यंत अवघड आहे, तो म्हणजे कल्चर. UPSCच्या डेप्थपर्यंत जाते. UPSC जो वाईड हे करते, ज्या वाईडर याच्यामध्ये जाते, त्याच्यामध्ये कल्चरचे सोर्सेस टॅप करणं थोडंसं अवघड होते. पण लक्षात घ्या, मला विचारलं तुम्ही की एक इसेन्शियल सोर्स सांगा जो निग्लेक्ट नाही केला पाहिजे, परत परत रिवाईज केला पाहिजे. 6वीची 7वीची आणि 12वीची जी NCERT आहे, नवीन NCERT ही अत्यंत चांगली केली पाहिजे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही गेलात तर ह्या NCERTतून लास्ट 2 वर्षामध्ये 3 वर्षात आलेले प्रश्नांची PDF मी शेअर केलेली आहे की ह्या प्रश्नात या NCERT मधून UPSC कसे प्रश्न विचारत आहे. त्यातल्या त्यात ह्या NCERTतले मॅप्स असतील, त्यातल्या त्यात ह्या NCERTतले डायग्राम्स असतील तर आणखी चांगलं बघितलं पाहिजे. 6वीची एन्शियंट इंडियाची NCERT, 12वीचा फर्स्ट पार्ट एन्शियंट इंडियाची NCERT, 7वी आणि 12वीचा सेकंड पार्ट ही मिडेवल इंडियाची NCERT आहे. ह्या NCERT अत्यंत ॲब्सोल्यूट कंट्रोल असला पाहिजे. तुम्हाला कधीही त्यातलं काही विचारा, त्याच्यावरती प्रश्न आले पाहिजेत. देन 11ची फाईन आर्टची NCERT आहे, ती सुद्धा आर्ट अँड कल्चरच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. RS शर्मांचं जसं मगाशी सांगितलं ओल्ड NCERTचं बुक आहे, ते याच्यानंतर तुम्ही प्रायोरिटाईज करू शकता RS शर्मा एन्शियंट इंडियाचं बुक. पण आर्ट अँड कल्चरमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन की थीम वाईज जा. पेंटिंग, कुठल्या सोर्समध्ये पेंटिंग चांगलं आहे हे थोडं टॅप करता आलं पाहिजे. जसं की पेंटिंग CCERTच्या वेबसाईटवरती एकदम एक्झॉस्टिव्ह आणि खूप चांगल्या पद्धतीने इलॅबोरेटली एक्सप्लेन केलेलं आहे. आर्किटेक्चरच्या बाबतीमध्ये नितीन सिंघाने हे चांगलं पुस्तक आहे. टेम्पल आर्किटेक्चरमध्ये मगाशी सांगितलेलं 11 फाईन आर्ट्सचं NCERT चांगलं आहे. तर थोडक्यात थीम वाईज जा, जेणेकरून ज्यातून चांगलं विचारलं जाते त्याच्यापर्यंत मी जाईन. म्हणजे जसं की बुद्धिझम आणि जैनिझमवरती सतत प्रश्न UPSC विचारते आणि त्यात खूप डिटेलमध्ये ती विचारत आहे. तर मग UPSC विचारते, मगाशी सांगितल्याप्रमाणे चांगलं केलं पाहिजे. मग माझा अप्रोच काय होता की बुद्धिझम जैनिझममध्ये आपण ह्या लेवलला असलं पाहिजे की जिथं बाकीचे कॉम्पिटिटर जाणार नाही, किंवा माझा जर प्रश्न मला येत नसेल तर तो इंडियामध्ये त्यावेळेला परीक्षा देणाऱ्या कोणाला येत नसेल. त्यामुळे बिपिन यांचं A.L. बाशम यांचं वंडर दॅट वॉज इंडिया अत्यंत एक्सेप्शनल बुक आहे. पण परत एकदा आपल्या लिमिटेड टाईममध्ये ते कंप्लीट करणं अवघड आहे. पण त्यातलं बुद्धिझम आणि जैनिझमचा टॉपिक तुम्ही नक्की करू शकता. उपेंद्र सिंग यांचं बुक आहे, त्याच्यातलं बुद्धिझम आणि जैनिझम तुम्ही करू शकता. आपल्या क्लासमध्ये तुम्हाला बुद्धिझम आणि जैनिझमच्या किंवा आर्ट अँड कल्चरच्या स्पेसिफिकली काही महत्त्वाच्या टॉपिकच्या रेडीमेड नोट मिळणारच आहेत. त्याच्यामुळे बॅचमधून तुमचं ते बर्डन कमी होऊ शकतं. आपण सुद्धा आर्ट अँड कल्चरच्या लेक्चरमध्ये थीम वाईज जाणार आहोत. सर्टन टॉपिक्स आहेत तिचे डिटेलमध्ये करायला पाहिजे, जसं की बुद्धिझम आणि जैनिझम आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय सायन्स. तर सायन्सचे पण प्रश्न वाढत आहेत, पण लक्षात घ्या UPSC अप्लाइड प्रश्न विचारते. MPSC सारखे खूप बेसिक प्रश्न ते विचारत नाहीये. काही लोक म्हणतात NCERT केल्या पाहिजेत, पण मला एकदा परत एकदा प्रॅक्टिकल गोष्टीचा विचार करा. आपल्या लिमिटेड टाईममध्ये मला ह्या बाकीचे विषय पण एवढ्या वेळा वाचायचे आहेत आणि त्यात सायन्सचे NCERT पण करायचे आहेत. 1-2दा वाचून काही फायदा होणार नाही. मी म्हणेन की करंट अफेअर खूप चांगलं करा सायन्सचं, कारण त्याचा GS3च्या मेन्सला पण फायदा होतो. करंट अफेअर करता करता जर एखादी बेसिक गोष्ट तुम्हाला त्या करंटमधली माहीत नसेल तर मग ती बेसिकमधून NCERTमधून करता येते. सर्च केलं तुम्ही ती बेसिक टर्मिनॉलॉजी NCERT तरी तुम्हाला ते NCERTचं पेज किंवा PDF मिळेल. त्यामुळे परत एकदा त्या ट्रॅपमध्ये फसू नका. मॅक्झिमम सोर्स, कमी सोर्सेस ठेवा. NCERT सायन्सला मी तरी रेकमेंड करणार नाही. UPSC जसे प्रश्न विचारते तुम्ही अप्लाइड गोष्टींनी काय करायला पाहिजेत तर करंट अफेअर चांगलं केलं पाहिजे. मग आता याच मुद्द्यावरून आपण करंट अफेअरसाठी काय केलं पाहिजे किंवा करंट अफेअरचे सोर्सेस काय याच्याबद्दल बोलूया. तर एक लक्षात घ्या, 2023ची प्रिलिम असेल किंवा UPSCचा एकंदर कल बघता न्यूजपेपर रीडिंग हे इसेन्शियल झालेलं आहे. न्यूजपेपर रीडिंगचा प्रिलिममध्ये फक्त फायदा नाही आहे तर त्याचा AC फायदा आहे, ओव्हरऑल तुमच्या मेन्ससाठी फायदा आहे, पर्सनॅलिटी टेस्टसाठी फायदा आहे. त्यामुळे न्यूजपेपर रीडिंग हे नॉन निगोशिएबल आहे. आता तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत वाचलं नव्हतं, आता प्रिलिमला तयारी करतोय, आत्तापासून वाचा, काही हे फरक पडत नाही. न्यूजपेपरमधून ज्या गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करायच्या आहेत किंवा ज्या स्किल डेव्हलप करायच्या आहेत त्या रेग्युलरली तुम्ही 3-4 महिने न्यूजपेपर वाचलात तर कधीही होऊ शकतात. आत्ताही वेळ गेलेली नाही, तुम्ही आत्तापासूनच न्यूजपेपर वाचू शकता. त्याच्यासोबत तुम्ही एक मंथली मॅगझिन फॉलो करा. मी परत एकदा सांगतो, एक्सक्लुझिव्ह सोर्स नको. जे नंतर PT 365 वगैरे येतं ते प्रिलिमचं असतं. मग परत एकदा मी मेन्स 365 वाचतो. याच्यामध्ये ह्या ट्रॅपमध्ये मला फसायचं नसेल तर काय करा, एकच सोर्स फॉलो करा. मंथली मॅगझिन एक घ्या,
विजनचं मंथली मॅगझिन मी रेकमेंड करेन की जे त्यातल्या त्यात कन्साइज आहे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आणि प्रिलिमच्या पण गोष्टी कॅटर ते करतं. जरी तुम्हाला प्रश्न रिफ्लेक्ट नसले असले तर डायरेक्टली इनडायरेक्टली प्रश्न आपण सोडवू शकतो. तर विजन मॅगझिन मी सध्या तरी तुम्हाला रेकमेंड करेन. हे करताना काय करा, 2 मार्कर स्वतःसोबत ठेवा. एक मार्कर, एक कलर प्रिलिमसाठी वापरा, एक कलर मेन्ससाठी वापरा आणि त्यात हायलाईट करा. मग जशी जशी प्रिलिम जवळ येईल फक्त प्रिलिमचं वाचत गेलो. 4-5 रीडिंग झाल्यानंतर त्यातला मेन्सचा डाटा तुम्ही बाजूला करून ठेवू शकता. अशा पद्धतीने करू शकता. तर मेन्स आणि प्री दोन्हीच्या पर्स्पेक्टिव्हने कॅटर होणारं मंथली मॅगझिन फॉलो केलं पाहिजे. त्याच्यानंतर हे सोर्सेस झाले आपले. पण UPSC प्रिलिमला ना थोडासा वायडर एक्सपान्स लागतो. तुमच्याकडे एक ॲबिलिटी असली पाहिजे, ते म्हणजे स्कॅन करणं डॉक्युमेंट पटपट, काही गोष्टी पटपट हे केल्या पाहिजे. आत्ता जी आपण बुकलिस्ट डिस्कस केली त्या बुकलिस्टला तुमच्या वारंवार रिव्हिजन लागतील, बऱ्याच रिव्हिजन लागतील, पण काही गोष्टी असेल 1-2दा वाचून तुम्ही बाजूला करू शकता. UPSCची जी लँग्वेज आहे किंवा प्रिलिमची जी लँग्वेज आहे त्याच्या जवळ जाण्यासाठी पण ह्या स्कॅनिंगचे एक्झरसाइज, तुमचा रीडिंग स्पीड वाढवण्यासाठी, कॉम्प्रिहेन्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी पण याचा फायदा होऊ शकतो. तर मी म्हणतो काही गव्हर्नमेंट रिपोर्ट जे मेन्ससाठी पण महत्त्वाचे ठरतील आणि आपल्याला प्रिलिमच्या कॉम्प्रिहेन्शन रीडिंग स्पीडच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील असे डॉक्युमेंट स्कॅन केले पाहिजेत. जसं की नॅशनल पॉलिसी फॉर फार्मर आहे, नॅशनल पॉलिसी ऑन ॲग्रिकल्चर आहे 2007ची, ती वाचून काढली पटकन. स्वामीनाथन कमिशनच्या रेकमेंडेशन वाचल्या, स्वामीनाथन आता न्यूजमध्ये सुद्धा आहेत. ARCचे काही रिपोर्ट पटकन स्कॅन करून काढले, त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काढल्या. तर या रिडिंगचा, या थोड्याशा रिडिंगचा फायदा प्रिलिमला नक्की होतो इन कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्रिहेन्शन रीडिंग स्किल अँड अ लँग्वेज दॅट इज नीडेड फॉर UPSC. त्याच्यानंतर काही ऑफिशियल साईट्स, वेबसाईट आहेत की ज्या तुम्ही जाऊन त्याच्यातून मटेरियल एक्स्ट्रॅक्ट केलं पाहिजे किंवा त्या बघितल्या पाहिजेत. लक्षात घ्या, पण ह्या सगळ्या गोष्टी नंतर असतील. माझ्या आधीच्या सोर्सेसवरती माझा कमांड आला तर ह्या मी गोष्टी करू शकतो. मागाशी सांगितल्याप्रमाणे UNCCDची वेबसाईट आहे, IMFची वेबसाईट आहे, वर्ल्ड बँकची वेबसाईट आहे किंवा काही गव्हर्नमेंटच्या आपल्या वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमधून सुद्धा ऑथेंटिक डाटा तुम्ही बाजूला करू शकता. सोर्सेस ॲम्पल आहेत, म्हणजे त्याच्या बाबतीत काहीच नाही की बरेच सोर्सेस आहेत त्याच्याकडे आपण जाऊ शकतो. पण परत एकदा टाईमचा विचार करा आणि त्याच्यामधल्या इफेक्टिव्हनेसचा विचार करा. मागाशी सांगितल्याप्रमाणे इन्फॉर्मेशन असणं ही क्रिटिकल ॲबिलिटी नाही आहे, त्या इन्फॉर्मेशनवरची प्रोसेसिंग इम्पॉर्टंट आहे, त्याला महत्त्व द्या. नाहीतर नॉर्थ ईस्टवरती सेपरेट NCERT ती मी वाचू शकतो, त्याला काही लिमिट नसणार आहे. पण तुमचे सोर्सेस डिफाईन करा, हा आजच्या लेक्चरचा उद्देश आहे. म्हणजे प्रिलिमला जाताना, प्रिलिमला ट्रान्झिशन होताना माझे सोर्सेस डिफाईन असले पाहिजेत. मग मार्केट काहीही म्हणो, झेरॉक्सच्या दुकानात कोणतंही नवीन बुक येऊ, त्याच्याकडे मी जाणार नाही, कारण मी माझ्या सोर्सेसवरती आता स्टिक राहणार आहे. असा अप्रोच असेल तर लगेच ते सोर्सेस लिहून काढले पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सोर्सेस बाबत थोडंसं कन्फ्युजन आहे, हे बरोबर आहेत का नाही, तर मग तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मैत्रिणीशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.